केली चालू. सर नमस्ते. नमस्कार. आज कार्यशाळा कुठं झाली आणि तुम्हाला कशी वाटली आज याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तुळजापूर तालुक्यातलं एक छोटं गाव आहे. हं, तिथं आज कार्यशाळा झाली. हं, तर कार्यशाळेमध्ये खूप तळमळीने त्यांनी आज सांगितलं की शेतकऱ्यांनी उत्पादन कसं करावं, त्यात कमीत कमी खर्च कसा करावा आणि विक्रीची सुद्धा व्यवस्था कशी करता येईल याच्यावरती बरंचसं चिंतन झालं. शेतकऱ्याला पिकवता येणं खूप अवघड नाही, पण त्यातही आज हाय डेन्सिटीनं उत्पादन घेताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी त्यांनी चांगल्या प्रकारे समजून सोडवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय विक्रीमध्ये शेतकरी मागं पडतो, शेतकरी विकायला कमी पडतो, पिकवायला कमी पडत नाही. पण महादेशच्या माध्यमातून शेतकऱ्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही असो की ह्या महादेशचा प्लॅटफॉर्म वापरून त्यांचे रेट वापरून इतर व्यापाऱ्याला सुद्धा माल विक्री करत असताना सोयीची एक मार्गदर्शक असणारी दिशा त्याने आम्हाला दाखवून दिली. त्यामुळे मला उत्पादन आणि विक्री व्यवस्थेवर खूप चांगलं चर्चासत्र असं वाटतं. आपलं नाव मी अमृतराव शंकरराव साठे. आणि गाव आपलं? गाव माझं मोहोळ तालुक्यातलं बोहेरे. तिथं माझी 11 एकर आंब्याची बाग आहे. आमचे एक मित्र आहेत दळवी साहेब म्हणून, त्यांची 10 एकर बाग आहे. आणि दोन्ही बाग आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष झालं सचिन नालोडे सरांच्या मार्गदर्शनातून करत आहे. सचिन सर येऊन पण गेले, आम्हाला तिथं बागेत येऊन मार्गदर्शन करून गेले. हा बिल्डर नावाचे जे औषध आहे बरोबर. ते मी आता 2 स्प्रे माझे झालेत. त्याचे रिझल्ट मला चांगले वाटले, कारण बऱ्याचशा साईज मध्ये लवकर फुगवून व्हायला लागलेले असं मला वाटतं. बरं, चांगले. धन्यवाद. धन्यवाद.